आयएक्स ग्लोबल या कंपनीच्या मार्फत पुण्यातल्या 1000 पेक्षा जास्त नागरिकांची खरं तर कोट्यावधींची फसवणूक झाली आहे। गेले वर्ष दीड वर्षापासून हे सगळेच नागरिक जे आहेत ते पोलिसात तक्रार करतायत। वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतात। मात्र कुठूनही न्याय मिळत नसल्यामुळे आज अर्थातच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर त्यांनी एक आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनाला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे सगळे लोक उपस्थित आहेत। मात्र मूळ संख्या जी आहे ती कैक पटीने जास्त आहे। फसवणूक झालेले नागरिक खूप मोठ्या संख्येने आहेत। नेमका हा सगळा स्कॅम काय होता हे खरं तर जाणून घेणार आहोत। नेमका हा सगळा मुद्दा काय होता? मार्च 2020 मध्ये ह्या कंपनीची स्थापना झाली होती आयएक्स ग्लोबलची। आयएक्स ग्लोबलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे एजंट काम करायचे। तर त्या एजंट लोकांनी खूप चांगले आमिष दाखवून सर्वसामान्य जनतेची आमची खूप मोठी फसवणूक केलेली आहे। फसवणुकीची दाद मागण्यासाठी 1 वर्षापासून आम्ही प्रयत्न करतोय। 1 वर्षापूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांकडे आम्ही अर्ज केलेला। त्यांनी एक समजपत्र देऊन तिथून आम्हाला अक्षरशः काढून दिलं की तुम्ही ईडीकडे दाद मागा। तसेच त्याचप्रमाणे पुणे शहर पोलिसांकडे पण 1 ते 1.5 वर्षापासून अर्ज आमचा दाखल आहे, पण त्या अर्जावर कुठली आजपर्यंत दखल घेतली जात नाहीये। दोषींवर कारवाई होत नाहीये। दोषी आजही मोकाट फिरून वेगवेगळ्या नवीन कंपन्यांमधनं कोट्यावधी रुपयाची धुळदाण आजही करत आहे। सर्वसामान्य लोकांना त्यांनी परत वेठीस धरलेलं आहे। एवढी उदासीनता कशामुळे आली की प्रशासनाला जागा येत नाहीये। नागपूरमध्ये त्या आरोपीला जो विराज सुहास पाटील जो आरोपी आहे त्याला कलकत्ता ईडीच्या ताब्यातून त्यांनी नागपूरला तपासायला आणलं। EOW नागपूरने तिथे पण त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले संबंधितांवर। पण नागपूर शहरामध्ये जर EOW कारवाई करू शकते तर पुणे ग्रामीणमध्ये किंवा पुणे शहरामध्ये EOW का कारवाई करू शकत नाही? किंवा त्या पीडितांना त्यांनी पाठीशी घालायचा काही निर्णय घेतलाय का, निश्चय केलाय का, की काय त्या आरोपींना पाठीशी घालण्याचा काही निश्चय केलाय का त्यांनी? हे आम्हाला सर्वसामान्यांना माहीत झालं पाहिजे। दोषी आरोपींवर लवकर गुन्हे दाखल झाले पाहिजे। ते भारतातून परागंदा होण्याच्या आत त्यांना लवकर ताब्यात घेतलं पाहिजे। आम्हाला सर्वसामान्य जनतेचे जे पैसे त्यांनी उकळून पैसे लुबाडून ज्यांनी भरमसाठ वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी प्रॉपर्टीज केले, त्या प्रॉपर्टी जप्त करून त्याचं सील करून त्या विकून सर्वसामान्य जनतेचे पैसे परत मिळावेत हीच प्रशासनाकडे एक हे राहील। आणि दोषींवरती लवकरात लवकर कारवाई होण्यासाठी आमची एक निवेदन आम्ही आज सादर करत आहोत। आणि आजही कलेक्टर मार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांनाही निवेदन देत आहोत, कारण की मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वसामान्य पीडित जनतेचे हे विषय कधीच पोहोचत नाही। आज कलेक्टरांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही हे विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू इच्छितो। बरं, या सगळ्यामध्ये जसं यांनी सांगितलं की आमिष दाखवली गेली होती, नेमकं काय सांगितलं गेलं होतं? यामध्ये कसं होतं, फॉरेक्स ट्रेडिंगच्या मार्फत एक टीपी ग्लोबल नावाचा ब्रोकर होता, जो सांगितलं गेलं की त्याच्याकडे सगळे कायदेशीर बाबी पूर्ण करून तो ट्रेडिंग करत आहे आणि मंथली 5 ते 15% रिटर्न्स त्याच्यामधून मिळत होते। आणि म्हणून यामध्ये बरेच लोक म्हणजे आमच्यासारखे सगळे सुशिक्षित लोक अडकले गेले, कारण त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी तसे फसवे डॉक्युमेंट्स म्हणा किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे डॉक्युमेंट्स आम्हाला दाखवले आणि यामधून ही सर्व लोक पीडित आम्ही यामध्ये आहोत। आणि 15 मे 2024ला आम्ही पुणे कमिशनर ऑफिस या ठिकाणी सुद्धा लेखी तक्रार दिली होती, त्याची पुढे काही दखल घेण्यात आली नाही आणि त्यामुळे आज आम्ही ही आमच्यावर आंदोलनाची वेळ आलेली आहे। आणि जर हे आंदोलन आमच्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर आम्ही पुढील आंदोलन आमचं मंत्रालयाच्या दिशेने असेल आणि आम्हाला सर्व पीडितांना आज फाशी घेण्याची वेळ आलेली आहे। आणि कुठेतरी सामान्य लोकांचा हा पैसा आहे, कष्टाचा आहे, तो पुन्हा परत मिळावा यासाठी आमची मागणी आहे आणि यासाठी दोषींवर कारवाई कडक व्हावी हेच निवेदन आमचं आहे। आणि या ठिकाणी म्हणजे जसं मला अमोल शिंदे असतील, सविता पवार असतील, विक्रांत कदम आहेत, निलेश डावकरे असतील अनेक, आणि वरती विराज पाटील आहेत, विजयराज पोसुगडे, असे अनेक एजंट ज्यांनी होते की त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि आज ते आमच्यापासून कोणताही आमचा कॉल घेत नाहीत, ते दूर आहेत। तर त्यासाठी सगळ्यांवर गुन्हेही दाखल झाले नाही। आम्ही तेच गुन्ह्याचं तक्रारी आम्ही दिलेल्या आहेत। कुठेही त्याची FIR नोंदली जात नाही महाराष्ट्रात, पण गुजरातमध्ये, नागपूरमध्ये त्याची नोंद झालेली आहे। तशी नोंद आमची इथे पुणे शहरमध्ये घ्यावी, पुणे ग्रामीणमध्ये घ्यावी अशी आमची विनंती आहे। तुमचं जवळपास कितीचं नुकसान झालं? माझं वैयक्तिक जवळजवळ 5 लाख रुपये माझे त्याच्यामध्ये आहेत, अडकलेले आहेत आणि माझ्यासोबत जवळजवळ असे अनेक लोक आहेत, जवळजवळ 10 ते 15 कोटी रुपयांच्या वर आमच्या सोबतची लोक आहेत, त्यांची फसवणूक यामध्ये झालेली। माझं नाव अमोल शिंदे। मला आयएक्स ग्लोबलची जी कल्पना आहे ती मार्च 2020 मध्ये आली आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा मित्रांच्या माध्यमातून मी टीम वगैरे डेव्हलप केली, त्यानंतर ते झालं। परंतु ज्यावेळेस हे बंद झालं सगळं, तर आमच्या सिनियर्सनी म्हणजे सविता पवार मॅडम असेल, विक्रांत कदम असेल, मंगेश शिंदे असेल, यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही तुमच्याकडचे पैसे जमा करा, म्हणजे तुम्ही तुमच्या टीममध्ये वाटा आणि त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही काढून देऊ। त्याच्या माध्यमातून मी जवळजवळ
35 ते 40 लाखाचं लोन काढून माझ्या टीममध्ये डेव्हलप केलं. ते वाटलं त्यांना दिलं आणि त्याचे आज मी हप्ते भरतोय. ते हप्ते भरण्याची माझ्यावरती वेळ आली की ते हप्ते आज मी कुठून भरणार. ही सगळी गोष्ट आज मला आयएक्स ग्लोबलमुळे माझ्यावर आली. तर त्याच पद्धतीने आम्ही मागच्या वर्षी CP ऑफिसला आम्ही तक्रार दिली होती. त्याचा अजूनही मे महिन्यामध्ये तक्रार दिली होती. त्याचे अजूनही काहीच उत्तर आलं नाही किंवा त्याच्यावरती काहीच प्रोसेस केली नाही. त्याच्या उलट आम्हाला वेगवेगळ्या ईडीकडे जा किंवा बाकी दुसरीकडे जा अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला पाठवलं. आज बघा इथं आम्हाला ज्यावेळेस आम्ही CP ऑफिसला तक्रार दिली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला तुम्ही इथून ईडी कार्यालयाकडे जा कोलकात्याला आणि तिथं जाऊन तुमची तक्रार द्या. तीही दिली होती परंतु त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही. ईडीकडे आम्ही कोलकात्यालाही जाऊन आलो, डॉक्युमेंट जमा केले, परंतु त्यानंतरही अजून 6 महिने झाले. 6 महिन्यानंतरही काहीच म्हणजे कोणती दखल घेतली गेली नाही. तर हे पत्र आम्हाला आलंय तिथून. तर हे पत्र पाहू शकता. ईडीकडे जाण्यासाठीचं हे पत्र आहे. माझे वैयक्तिक यामध्ये 1,57,00,000 रुपये आहेत. माझ्यासारखे कोट्यावधी रुपये असलेले त्यांचे कष्टाचे आणि आयुष्यभराची कमाई टाकलेले असे खूप खूप मोठ्या संख्येने लोक आहेत. पहिले किती दिवस तुम्हाला रिटर्न? सुरुवातीला 1 वर्ष रिटर्न दिले आणि त्यांनी त्याच्यानंतर रिटर्न द्यायचे बंद केले आणि प्रत्येक 6 महिन्याला नवीन प्रॉडक्ट आणून आम्हाला 4 ते 5 वर्ष त्यांनी बिझी ठेवलं आणि अखेर त्यांनी रात्रीतून त्यांचे टर्मिनल सर्व्हर सगळे बंद केले. प्रामुख्याने हे दोषी जे आहेत आपले पुणे परिसरात साताऱ्याचे आणि मुंबई या ठिकाणचे आहेत त्याचे प्रामुख्याने सांगू इच्छितो. निलेश डावखरे, विक्रांत कदम, सविता पवार त्यांची स्पाय एजंट म्हणून काम करायची, मंगेश शिंदे, विराज पाटील हे सगळे महाराष्ट्रीयन लोक आहेत आणि अख्ख्या भारतभर त्यांनी धिंगाणा घालून अंदाजे 30,000 कोटीचा त्यांनी घोटाळा पूर्ण भारतभर केलेला आहे. आणि प्रशासन अगदी त्यांच्याकडे म्हणजे कशा पद्धतीने बघतंय आम्हाला अजून कळत नाहीये. आम्ही आता काही काळामध्ये मुख्यमंत्र्यांची वैयक्तिक भेट घेणार आहोत, त्यांच्याकडे दाद मागणार आहोत. जर दाद मिळाली नाही आम्हाला तर आम्ही त्याच्या पुढचंही पाऊल उचलणार आहोत. तुमचं कितीचं नुकसान? माझं 3 लाखाचं नुकसान झालेलं आहे. पण आमचे जे पण सातारचे किंवा पुण्याचे असे बरेच सहकारी आहेत की त्यांचे करोडो रुपयांचा हा घोटाळा झालेला आहे. तर जे प्रशासन आहे, ज्या लोकांनी प्रशासनाकडं ज्या उमेदने बघतात, तर प्रशासनच जर ह्या लोकांशी मिळत असलं तर हे जे मोबाईलवरती पण येतं ना ते कॉल केल्यानंतर की सतर्क राहा किंवा हे प्रशासनच जर ह्या प्रॉब्लेम जर रिझॉल्व्ह नसला करत तर हे असे फ्रॉड आहे हे वाढतच राहणार. तर प्रशासन त्यांना मिळत असल्यानंतर ते सर्वसाधारण माणसांचे प्रॉब्लेम्स ऐकून घेणार नाहीत, गुन्हे दाखल करून घेणार नाहीत, त्यांचा तपास करणारच नाहीत. पुण्यात कुठे एखादं हेडक्वार्टर वगैरे असं काही होतं, ऑफिस वगैरे होतं? हेडक्वार्टर वगैरे असं कुठे नव्हतं. पण गेले 1.5-2 महिन्यापासून आम्ही SP ऑफिसला तिथे आम्ही चक्रा मारतोय की यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत. पण आता तुम्हाला संपर्क कसा करण्यात आला होता या लोकांचा? हे जे एजंट लोक होते यांनी आम्हाला झूम कॉलद्वारे म्हणा, सोशल मीडियाद्वारे निलेश डावकरे झाले, विक्रांत कदम, त्याच्यानंतर मंगेश शिंदे ह्या लोकांनी आम्हाला सोशल मीडियाद्वारे आमच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि तिथून आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आलो. बरं, आता या सगळ्यामध्ये तुम्ही सगळेजण आज आंदोलन करताय, मात्र या आंदोलनाला सुद्धा जर दाद मिळाली नाही, दखल घेतली गेली नाही तर मग पुढचं काय भूमिका असणार? बघा, आता कुठले आपल्या न्याय भेटत नसेल, वाचा जर फुटत नसेल तर तुम्ही पाहू शकता आम्ही आमचा मार्ग निवडलेला, फाशी घेण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आता मुळातच आयएक्स ग्लोबल ज्यावेळी सुरुवात झालं, आयएक्स ग्लोबल एक ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म म्हणून सुरुवात झाली होती. तुमचा जो प्रश्न होता की याची माहिती तुमच्यापर्यंत कशी भेटली, तर आम्ही सगळेजण येते, आता मी पण स्वतः क्लास 2 अधिकारी होतो मर्चंट आमच्यापर्यंत हा जो प्लॅटफॉर्म आहे झूमच्या माध्यमामधून आला. मुळात ज्यावेळी पिच केला गेला इन्व्हेस्टमेंट म्हणून नाही तर एज्युकेशन म्हणून सांगितलं गेलं आम्हाला. आणि याच्यामध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट्स किंवा वेगवेगळे, जसं फॉर एक्झाम्पल सांगायचं तर ऑटोमेशन ही कन्सेप्ट होती. म्हणजे फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये महिन्याला 5 ते 15% रिटर्न तुम्ही काही न करता रोबोटिकच्या माध्यमातून तुम्हाला जनरेट करू दिले जाणार. आता याच्यासाठी ज्या झूम मिटिंग्स घेतल्या गेल्या त्याच्यासाठी सर्वस्वी इंडियामध्ये जबाबदार विराज पाटील आहेत. विराज पाटील सरांनंतर मंगेश शिंदे म्हणून त्यांचे दुसरे एजंट होते, विक्रांत कदम असतील, निलेश डावकरे सर असतील, सविता विजय पवार असतील, त्यानंतर ज्यांना माझ्यापर्यंत जो प्लॅटफॉर्म पोहोचवला असेल सागर गंधट असतील. आता ह्या माध्यमामधून ह्या पहिल्या प्रॉडक्टमध्येच किंवा पहिल्या सर्व्हिसेसमध्ये मी स्वतः माझी टीम जी आहे ती दुबई असेल, जर्मनी असेल किंवा फक्त भारतामध्ये नाही, भारताच्या बाहेर पण आम्ही काम केलं हा प्लॅटफॉर्म घेऊन. त्यानंतर हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे सक्सेस झाल्यानंतर याच्या पुढे परत NFT नावाचा प्रोजेक्ट कंपनीने आणला की आभासी दुनियेमध्ये तुम्ही तुमच्या जमीन विकत घेऊ शकता, अवतार घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यभरासाठी तुम्ही त्याच्यातून $50 ते $60 दिवसाला कमवू शकता. एक अशी आभासी योजना आणून सगळ्यांना फसवण्यात आलं. ते झाल्यानंतर परत DBT म्हणजे डिसेंट्रलाइज इको फ्रेंडली ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी नावाचा एक कन्सेप्ट घेऊन आले.
याच्यामध्ये पण हजारो कोटी रुपयांची लूटमार केली. याच्यामध्ये जे ब्लॉकचेन एक तुम्हाला कल्पना असेल, मला माहित नाही, पण क्रिप्टोकरन्सीजमध्ये ब्लॉकचेन जसं बायनान्स असेल, त्यानंतर वझिरेक्स असेल, ट्रस्ट वॉलेट, असे वेगळे क्रिप्टोकरन्सीचे वॉलेट आहेत. हे जे चालतात हे ब्लॉकचेनवरती चालतात. ह्याच ब्लॉकचेनला आधारित धरून त्यांनी वेगवेगळे डेपचे प्रोजेक्ट आणले. आता ह्या डेप प्रोजेक्टमध्ये तर ऑटोमेशनपेक्षाही खूप मोठी फसवणूक झालेली. आता मुळातच पहिल्यापासून जो टीपी ग्लोबलच्या ब्रोकरवर ऑटोमेशनचा जो प्रॉडक्ट होता त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपयांचं आयबी कमिशन, निलेश डावकर असतील, सागर गंधट असतील, विक्रांत कदम, मंगेश शिंदे, विराज पाटील या लोकांनी हजारो कोटीचं कमिशन कमवलेलं आहे. आमच्या ट्रेड फंडवरती जे ट्रेड लागत होते याच्यावरती त्यांनी हजारो कोटीचं पैसे त्यांनी कमवलेले. आता हा प्रॉडक्ट ज्यावेळी चालू होता याच्यामध्ये बँक ट्रान्सफरचे ज्यावेळी प्रॉब्लेम आले त्यावेळी आम्ही ओरडून दमलो होतो की सर आम्हाला असे प्रॉब्लेम येतात. पण प्रत्येक वेळी भूलताबा देऊन किंवा एक चुकीची माहिती देऊन आम्हाला गुमराह करून वेगळ्या मार्गावरती नेऊन त्याच्यावरती नेक्स्ट सोल्युशन काय असेल, गाडी खराब झाली दुसरी गाडी घेऊया, ड्रायव्हर बदलूया, म्हणजे सामान्य जनमानसाची फसवणूक करत त्यांनी अजून दुसऱ्या प्रॉडक्टमध्ये आम्हाला गुंतवत गेले. आता हे 3 आयएस ग्लोबलचे ज्यावेळी फ्रॉड झाले, एक ऑटोमेशन FX सेटिंगमध्ये, दुसरा NFT प्रोजेक्ट होता नॉन फंगिसाइड टोकनचा, त्यानंतर तिसरा डेपचा DBT डिसेंट्रलाइज इको फ्रेंडली ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा. याच्यावरती पण यांचं थांबलेलं नाहीये. आता याच्यामध्ये रेफरल उत्पन्न यांनी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये बिझनेस फॉर होम BHF याच्यावरती जर तुम्ही सर्च केलं तर आजही तुम्ही त्यांनी जर त्या पोस्ट रिमूव्ह केल्या नसतील तर नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त इन्कम घेणारे विराज पाटील होते. हा इन्कम झाला कुठून होता? हा इन्कम आमची पोटं जाळून, आमची पोटं मारून त्यांनी केलेला आहे. निलेश डावकर असतील, विक्रांत कदम असतील, सेव्य परेल असतील, रमेश चौधरी, या सगळ्यांची नावं तिथं BHFला आजही तुम्ही पाहू शकता. आणि हा जो उत्पन्न हे जे इन्कम आहे आमच्या माध्यमातून ह्या लोकांनी सगळ्यांनी घेतलेलं आहे. मला तुमच्या माध्यमातून एवढीच विनंती करायची आहे की एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आमची एवढी लोक आज इथं जमा झालेली आहेत, पण IX मध्ये पीडित लोकांचा जर इतिहास बघितला गेला तर कोटी लोकांमध्ये, करोड लोकांमध्ये, तर तुमच्या माध्यमातून आम्हाला त्याचा न्याय भेटावा एवढीच आम्ही विनंती करतो. नाहीतर याच्यानंतर आम्हाला आमचा जीव दिल्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. धन्यवाद. नक्कीच आपण बघतोय की या सगळ्यामध्ये इतके सगळे पीडित असून सुद्धा पुण्याच्या प्रशासनाकडून, पोलिसांकडून असेल, सायबरवाल्यांकडून असेल, कुठेतरी दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे इतक्या सगळ्या प्रॉब्लेम्सला आता फेस करावं लागतंय. पुढची भूमिका काय असणार? पोलिसांनी याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे आणि पैसे तर मुळीच नाही घेतले पाहिजे. आमच्यासारख्या, आता हे माझं बाळ तुम्ही बघू शकता, आज ऍडमिशन सुद्धा, ऍडमिशनला पैसे नसताना आज ते घरी आहे. आज त्याचं ऍडमिशन सुद्धा आम्ही करू शकलो नाही. आमची परमनंट जॉब होता, माझ्या मिस्टरांना 65,000 पेमेंट होतात, तेव्हा बळजबरी करून नोकरी सोडायला लावली निलेश डावकर यांनी. तेव्हा त्याच्यानंतर आम्हाला घरावरती आमचं लोन होतं, म्हणले याच्यातनं आल्यावरती तुम्हाला आम्ही होम लोन होईल, तुमचे स्वप्न पूर्ण होतील. स्वप्न तर पूर्ण नाही झाले आमचे, पण आहे ते लोनवरती अजून टॉपअप लोन काढायला लावलं. नंतर आम्ही परत आम्हाला गाडी घ्यायला सांगितली, म्हटले गाडी घेतली तर तुमचा बिझनेस मोठा होईल. आम्ही ती पण लोनवरतीच घेतली. आजही तिच्या हात ते थकून आहे. आज आमच्यावर काय सिच्युएशन आम्हाला माहिती. नंतर आमचं सगळं संपलं, आमचं सोनं आलं, सोन्यावरती आम्हाला गाण ठेवायला लावलं, त्याच्यावरती आम्ही FX ला पैसे टाकले. आज ते सोनं आम्ही विकलंय. आम्ही ते काय असेल ते आमचे कोणाची देणेदारी होती ती आम्ही दिली. या असं मार्फत किती नुकसान झालंय तुमचं? आमचं आर्थिक तर नुकसान झालं. आज माझ्या मिस्टरांचा ITI सारखा याचा जॉब लागला होता. आज आम्ही 3 महिने ट्राय केलं जॉबसाठी, 15-20 हजाराच्या वरती एक जॉब मिळत नाही. एवढा परमनंट जॉब सोडताना आमच्या घरचे नको म्हणत होते, पण या हरामखोरांनी आम्हाला सांगितलं अजिबात कोणाचं ऐकायचं नाही, तुम्हाला पैसा येतोय तुम्ही आमचं ऐका आणि तुम्हाला कधीच आपला चुकीचा मार्ग दाखवणार नाही. तुम्हाला इथं नक्कीच तुम्हाला स्वप्न पूर्ण होतील. पण आमचे स्वप्न तर पूर्ण नाही झाले. आम्ही अख्खी आयुष्याची कमाई तर लावली, पण आम्ही आयुष्यात मायनस पण झालो. नक्कीच आपण बघतोय की खरं तर हा जो फ्रॉड आहे, हा फ्रॉड खूप मोठ्या संख्येने होतोय. खरं तर आता जी काही दाहकता दिसतेय ही यापेक्षा खूप जास्त मोठी आहे. संपूर्ण देशभरातले जर अशा पद्धतीचे स्कॅम मध्ये अडकलेले हे सगळे जर गुंतवणूकदार आपण पाहायला गेलो तर खूप मोठी संख्या आहे. कोट्यावधींचा, हजारो कोटींचा हा खरं तर फ्रॉड आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये सगळ्याच पोलीस प्रशासनाने, गृह खात्याने सुद्धा कुठेतरी लक्ष देऊन या सगळ्याच नागरिकांची बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आता हे पहिलं आंदोलन आहे, मात्र यानंतरची आंदोलनं आणखी जास्त तीव्र असतील. त्याचबरोबर मंत्रालयाच्या समोर सुद्धा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे आता तरी या सगळ्या नागरिकांची दखल घेतली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.